तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन करतो। आज अहमदनगर शहरामध्ये बौद्ध संस्कार संघाच्या वतीने या ठिकाणी चेतना लॉनमध्ये वर्षावास समाप्ती समारंभ, या समारंभाला बौद्ध धर्मामध्ये महापवारणा उत्सव असं म्हणतात। हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशात ज्या ज्या ठिकाणी वर्षावासाचे कार्यक्रम सुरू झाले होते, त्या 4 महिन्याच्या नंतर आजचा हा आषाढ पौर्णिमेला सुरू झालेला वर्षावासाचा कार्यक्रम आज अश्विन पौर्णिमेला समाप्त होत आहे आणि त्या निमित्ताने हा जो उत्सवाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्ताने या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर शहराचे आयुक्त जावळे साहेब, त्याचप्रमाणे निकम साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम सुरू करताना बच्चे मंडळींनी या ठिकाणी पर्टिक्युलरली म्हणजे विशेषतः लहान मुलींनी जो कार्यक्रम सादर केला, त्याचप्रमाणे आमच्या धम्म भगिनींनीही या ठिकाणी जो कार्यक्रम सादर केला, या सर्वांचं पुन्हा एकदा आपण टाळ्याच्या गजरामध्ये एकदा अभिनंदन करूया। आणि एंटरटेनमेंटच्या कार्यक्रमानंतर प्रवचनाचा किंवा प्रबोधनाचा किंवा प्रवचनाचा कार्यक्रम म्हटलं तर तसा आपल्या समाजामध्ये सध्या एंटरटेनमेंटला जास्त महत्व आहे, प्रबोधनाला किंवा प्रवचनाला तसं जास्त महत्व नाही। तरी परंतु ती फॉर्मॅलिटी असेल किंवा काही असेल, परंतु करणं हे अगत्याचं आहे। प्रबोधनाशिवाय जगात कधीही क्रांती होऊ शकत नाही किंवा जगातला कुठलाही समाज प्रबोधनाशिवाय समृद्ध होऊ शकत नाही। ज्या कालखंडामध्ये ज्या पिढीमध्ये सर्वात जास्त प्रबोधन होतं आणि ते प्रबोधन प्रभावी होतं, त्या कालखंडामधली पिढी ही समृद्ध होत असते, नीतिवान समाज घडत असतो, आदर्श समाज घडत असतो। त्यामुळे प्रबोधनाला अतिशय महत्व आहे। माणसाच्या डोक्यात जोपर्यंत क्रांती होणार नाही, माणसाच्या डोक्यात जोपर्यंत बदल होणार नाही, तोपर्यंत प्रत्यक्षात बदल कधीही होऊ शकत नाही। त्यामुळे उपस्थित सर्व धम्म बंधू आणि भगिनींना या ठिकाणी सर्वप्रथम सप्रेम जय भीम नमो बुद्धाय करतो। आणि आज जो विषय आहे तो विशिष्ट असा विषय दिलेला नाही, तरी परंतु मी नेमकं काय बोलणार आहे हे सुद्धा सुरुवातीला सांगणं महत्वाचं आहे। नाहीतर प्रवचन संपल्यानंतर काय बोलला आणि कुठले मुद्दे होते आम्हाला काही कळलंच नाही, असं काही होऊ नये। त्यामुळे सुरुवातीला मी आषाढ पौर्णिमा म्हणजे काय आणि आषाढ पौर्णिमाला धम्मचक्र प्रवर्तन दिन हा एक मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे। त्यानंतर अश्विन पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमेला जो महापवारणा उत्सव आहे याच्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे। आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने होतो त्याची ही माहिती सांगणार आहे। आषाढ पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा याच्या मधला जो कालखंड आहे, या मधल्या कालखंडामध्ये आपण वर्षावास हा एक पुन्हा कार्यक्रम सुरू करतो आणि पुन्हा भारतामध्ये आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये आषाढ पौर्णिमेला संपूर्ण जगामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचा उत्सव साजरा झाल्यानंतर पुन्हा आपण 14 ऑक्टोबरला किंवा दसऱ्याच्या दिवशी आपण पुन्हा धम्मचक्र प्रवर्तन या नावानेच उत्सव साजरा करत असतो। तर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये देण्याचा मी तुमच्या समोर प्रयत्न करणार आहे की ते योग्य अयोग्य याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी त्याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे। आषाढ पौर्णिमेला म्हणजे आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा जन्म झाला असं म्हणतं। म्हणजे धम्माचा जन्म कधी झाला, बौद्ध धम्माचा जन्म कधी झाला, तर आषाढ पौर्णिमेला बौद्ध धम्माचा जन्म झाला आहे। कारण आषाढ पौर्णिमेला तथागतांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तथागतांना जी काही ज्ञान प्राप्ती झाली, जे काही ते सम्यक संबुद्ध झाले आणि त्यांना जे ज्ञान मिळालं ते ज्ञान सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी मृगदायी वनामध्ये 5 भिक्खूंच्या समोर जे सांगितलं ते संपूर्ण तथागतांनी की काय नेमकं मला मिळालेलं आहे आणि नेमके काय दुःख मुक्तीचा जो सिद्धांत आहे, नेमका जो मध्यम मार्ग आहे, तो मध्यम मार्ग
हा तथागतांनी सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्खूंना सांगितला आणि त्यानंतर त्या ठिकाणी धम्मचक्राचं प्रवर्तन झालेलं आहे. म्हणजे तथागतांनी जो शोधून काढलेला, तथागतांनी जे इन्व्हेशन केलेलं, म्हणजे हा जो दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग आहे, जो तथागतांनी जो सिद्धांत शोधून काढलेला आहे, हा सर्वप्रथम सांगितला तो मृगदायी वनामध्ये पंचवर्गीय भिक्खूंना. त्यामुळे हा तथागतांचा दुःखमुक्तीचा सिद्धांत आहे. आणि ते जे संपूर्ण प्रवचन झालं, त्या संपूर्ण प्रवचनामध्ये पाली भाषेमध्ये त्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं हिंदीमध्ये आपण म्हणतो की धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा पद्धतीने आपण म्हणतो. आता धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जो उत्सव आहे, म्हणजे हा उत्सव बौद्ध धर्माच्या जन्माचा उत्सव, म्हणजे तथागतांच्या पहिल्या प्रवचनाचा, की जिथे धम्म हा शब्द उच्चारला गेला, जिथे दुःख मुक्तीचा सर्वप्रथम सिद्धांत सांगितला गेला, म्हणजे बुद्ध धर्माचा जन्म हा जो उत्सव आहे, हा संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे बौद्ध अनुयायी आहे त्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जो आहे, आता धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण ही काल साजरा केलेला आहे 24 तारखेला. जे धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र अनुवर्तन आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन, नंतर विजयादशमी, नंतर दसरा असे शब्द आपण आपल्या 24 तारखेला जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला वापरतो. तर धम्मचक्र हा एक शब्द आहे, प्रवर्तन हा एक शब्द आहे, अनुवर्तन हा एक शब्द आहे, अनुप्रवर्तन हा एक शब्द आहे, अशोक विजयादशमी हा एक शब्द आहे आणि दसरा हा एक शब्द आहे. म्हणजे अनेक लोकांनी जर युट्यूब वरती गेला, व्हॉट्सअप वरती गेला, तर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा, अशोक विजयादशमीच्या शुभेच्छा, अशा आपण म्हणजे कुठलाही एक शब्द फिक्स झालेला आपल्याला दिसत नाही. हा शब्द समजावून घेणं अतिशय महत्वाचा आहे. धम्मचक्र हा शब्द प्रथम समजून घेणं थोडक्यामध्ये आपण अतिशय आवश्यक आहे. धम्मचक्र हा जो सिद्धांत आहे, म्हणजे पृथ्वी ही गोलाकार आहे, पृथ्वी ही चक्रीय आहे, म्हणजे जिथून एखाद्या बिंदूला सुरुवात होते ती चक्राप्रमाणे पुन्हा तिथेच येऊन मिळते. तशाच पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपला जो दुःखमुक्तीचा सिद्धांत सांगितलेला आहे, जो 24 आऱ्याचा जो चक्रीय सिद्धांत सांगितलेला आहे, म्हणजे अगोदर दुःखमुक्तीचे जी कारण आहेत ती शोधून काढलेली आहेत आणि नंतर त्याला पूर्णपणे त्याच्यावरती उपाय सांगितले आहे. असे 12 आऱ्यांचं एक पूर्णपणे चक्र केलेलं आहे. म्हणून या पृथ्वीवरती आता ही धम्मचक्रच आपण का म्हणतो, की चक्रच आपण का म्हणतो, तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी या सृष्टीचा अभ्यास केला, सृष्टीतील नियमांचा अभ्यास केला. या सृष्टीमधील जो प्राणी आहे, पशु पक्षी आहे, सजीव आहे, या सृष्टीचे संपूर्ण नियम तथागतांनी, आपण म्हणतो ना बौद्ध धर्म म्हणजे नेचर रूल, बौद्ध धर्म म्हणजे निसर्गाचे नियम. तर ही सृष्टी कशी चालते, या निसर्गामधला सजीव जिवंत कसा राहतो, या सृष्टीमध्ये पशु पक्षी कसे जिवंत राहतात, या सृष्टीमधला जो मानव आहे, हा मानव उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये, वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याचं जीवन कसं आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण त्याचं जीवन कसं आहे, याचा संपूर्ण तथागत भगवान गौतम बुद्धांनी अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर जे मानवाच्या दुःखाचं कारण आहे, या दुःखाचं नेमकं कारण काय असू शकतं, कारण हे सगळं सृष्टीतच असतं, ते शोधून काढायचं असतं. तथागतांनी शोधून काढलं म्हणजे ते कुठंतरी असतं. आपण शोध म्हणतो, शोध म्हणजे जोपर्यंत आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीचा शोध लागत नाही, म्हणजे ती कुठेतरी आहे, फक्त ती शोधून काढायची. तसेच तथागतांनी या सृष्टीमध्ये मानवाचं जीवन कल्याणकारी कसं होईल, त्याच्या दुःखावरती उपाय कसा शोधता येईल, त्याचं दुःख आहे, दुःख म्हणजे जरी नेमकं काय आणि दुःख नेमकं कशामुळे होतं आणि त्याच्यावरती उपाय काय असला पाहिजे, या सर्व गोष्टींचं इन्व्हेन्शन किंवा या सर्व गोष्टींचा शोध तथागत भगवान गौतम बुद्धांनी काढून त्याच्यावरती ती कारण आणि त्याच्यावरचा उपाय हा चक्रीय पद्धतीने तथागतांनी समजून सांगितलेला आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे चक्र असतं आणि पुन्हा आपण म्हातारे झाल्यानंतर आपण जन्म दिलेल्या मुलं आणि परत ते चक्रीय तशाच पद्धतीचं जीवन असतं. मी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर फक्त मांडलं की धम्मचक्र जे आहे ते सृष्टीच्या नियमाला अनुरूप असंच तथागत भगवंतांनी धम्मचक्र काढलेलं आहे. तर याचा अजून खूप आपल्याला विस्तारपणे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करता येईल, परंतु मी करत नाही. माझा फक्त मुद्दा होता की धम्मचक्र हा एक शब्द आहे. आता प्रवर्तन हा दुसरा शब्द आहे.
अनुवर्तन हा तिसरा शब्द आहे आणि अनुप्रवर्तन हा 14 शब्द आहे. धम्मचक्र म्हणजे एक चक्र आहे, ते 24 आऱ्याचं चक्र आहे. या देशाच्या तिरंग्यावरती डौलाने ते धम्मचक्र सुद्धा फडकत आहे. त्याला अशोकाचं चक्र म्हणतात, कारण अशोकाने ते शिल्प बनवलेलं आहे, म्हणून त्याला अशोक चक्र सुद्धा म्हटलं गेलेलं. पण हे काय आहे? हे 24 आऱ्याचं तथागत भगवंताचा तो सिद्धांत आहे. हा जो 24 आऱ्याचा जो 24 भागामधला सिद्धांत आहे, तो सिद्धांत उपासकासाठी नाही, तर ते 24 जे सिद्धांत आहेत, हे जे चक्र आहे, हे भिक्खू संघासाठी कंपल्सरी होतं आणि तथागतांनी सामान्य उपासकासाठी मात्र, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, की जे 8 जे आहेत ते अष्टांगिक मार्ग उपासकासाठी सांगितलेलं आहे. पंचशील आणि अष्टांगिक मार्ग हे तथागतांनी उपासकासाठी सांगितलेलं आहे आणि 24 आऱ्याचं जे आहे ते भिक्खूसाठी कंपल्सरी सांगितलेलं आहे. ही जी चक्र पद्धतीने आपल्याला तथागतांचं दिसतं. आता प्रवर्तन हा जो शब्द आहे, म्हणजे धम्मचक्राचं मी तुम्हाला थोडक्यामध्ये केलं, आपण घरी गेल्यानंतर धम्मचक्राचं स्पष्टीकरण पाहू शकता. प्रवर्तन म्हणजे ज्याने निर्माण केलं किंवा ज्याने स्थापन केलं. अधिकृतपणे प्रवर्तन या शब्दाचा अर्थ आहे की स्थापना करणे. अधिकृतपणे प्रवर्तन या शब्दाचा अर्थ आहे स्थापना करणे. म्हणजे प्रवर्तन म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी शोधून काढलेल्या धम्माची स्थापना कधी केली, तर पंचवर्गीय भिक्खूंच्या समोर तथागतांनी आपल्या धम्माचा संपूर्ण उलगडा केला आणि संपूर्ण समजावून सांगितला आणि धम्म या शब्दाचा उच्चार झाला आणि बौद्ध धम्माची स्थापना कोणी केली? तथागत भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केलेली आहे. आता स्थापना जी आहे, प्रवर्तन जे आहे, हे जगामध्ये एकदाच होऊ शकतं, ते परत कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे प्रवर्तन तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्वतःच अंगुत्तर निकायामध्ये किंवा त्रिपिटकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचे उदाहरण देऊन सुद्धा सांगितलेलं आहे की सारीपुत्त आणि महामौगल्यन हे तथागतांचे 2 शिष्य होते किंवा 2 सेनापती होते. तथागतांचं प्रवचन संपूर्ण संपलं नसलं, तथागत अर्ध प्रवचन सोडून गेलं, तर राहिलेलं प्रवचन विहारामधलं किंवा भिक्खू संघाच्या समोरचं ते सारीपुत्त किंवा मोगल्यांना सांगायचं आणि ते पूर्ण करायचे. तथागतांनी त्याला शब्द वापरलेला आहे की मी प्रवर्तित केलेला जो धम्म आहे त्याचं अनुवर्तन जे आहे हे माझे सेनापती करतात. त्यामुळे तथागतांनी जो स्थापन केला, म्हणजे तथागतांनी जो धम्म प्रवर्तित केला, त्या धम्माचं अनुवर्तन अनेक वेळा होऊ शकतं, जे इतिहासामध्ये 2 वेळा अनुवर्तन झालेलं आहे. अनुवर्तन म्हणजे पुनर्स्थापना करणे किंवा पुनर्जीवित करणे किंवा पुन्हा चालू करणे किंवा त्याला गतिमान करणं, असं वेगवेगळ्या शब्दामध्ये आहे. हे जे गतिमान आहे, हे जे पुनरुज्जीवन आहे, हे जी पुनर्स्थापना ही कधी झाली, तर तथागतांनी इसवी सन पूर्व 528 मध्ये धम्माची स्थापना केली. त्याच धम्माचं पुनर्जीवन किंवा त्याच धम्माची पुनर्स्थापना ही इसवी सन पूर्व 265 मध्ये सम्राट अशोकाने केलेली आहे. आणि पुन्हा 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच धम्म पुनरुज्जीवित किंवा गतिमान केलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे? अनुवर्तन केलेलं आहे, अनुकरण केलेलं आहे, पुनरुज्जीवित केलेलं आहे, धम्म गतिमान केलेला आहे. त्यामुळे प्रवर्तन म्हणजे स्थापना आणि त्याचं तुम्ही अनुवर्तन करू शकता, त्याचं तुम्ही अनुकरण करू शकता, त्याचं तुम्ही पुनर्जीवन करू शकता. त्यामुळे प्रवर्तन एकदाच, अनुवर्तन मात्र अनेकदा करू शकतो. अनुवर्तन मात्र कितीही माणसं करू शकतं. ज्याला ज्याला धम्म गतिमान करायचा आहे तो प्रत्येक जण धम्माचं अनुवर्तन करू शकतो. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुवर्तन केलं, सम्राट अशोकाने अनुवर्तन केलेलं आहे. म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन फक्त एकदाच साजरा होऊ शकतो, तो दुसरा होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माची दीक्षा घेतली. त्याच्या अगोदरच्या वर्षी नागपूरमध्येच त्या अगोदर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जो आषाढ पौर्णिमेचा उत्सव साजरा झाला होता, तो धम्मचक्र प्रवर्तन म्हणूनच साजरा झाला
होता. संपूर्ण जगामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन फक्त एकदाच साजरा होऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जो दीक्षेचा कार्यक्रम केलेला आहे, त्या दीक्षेच्या कार्यक्रमाचं पत्रक वामनराव गोडबोलेंच्या सहीने ते जाहीर झालं होतं. त्या पत्रकाचं टायटलच होतं की सामुदायिक धर्मांतराचा कार्यक्रम होता. तो दीक्षेचा कार्यक्रम होता. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला त्या दिवशीच अशोक विजयादशमी ही होती. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायाला दिली. आणि 1957 पासून आपण जो बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिलेल्याचा कार्यक्रम संपन्न करीत असतो, त्या कार्यक्रमाला मग आपण काय म्हटलं जाय पाहिजे, तर तो कार्यक्रम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दीक्षेचा तो वर्धापन दिन आपण साजरा करतो. धम्म दीक्षेचा वर्धापन दिन आपण साजरा करीत असतो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त एकदाच ते तथागत भगवंतांनी केलेलं आहे. त्याचं अनुवर्तन सम्राट अशोकांनी केलेलं आहे. त्याचं अनुवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यामुळे प्रवर्तन म्हणजे स्थापना आणि अनुवर्तन म्हणजे अनुकरण किंवा पुनरुज्जीवन हा शब्दामधला अर्थ आपण अतिशय समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आपण धम्मचक्र प्रवर्तन असा म्हणून उत्सव साजरा करतो. तो उत्सव साजरा केल्यानंतर हा उत्सव आषाढ पौर्णिमेला असतो. आषाढ पौर्णिमेलाच आपण धम्मचक्र बघा पुन्हा काय येतंय की आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन हा उत्सव संपूर्ण जगातल्या बौद्धांचा असतो. परंतु भारतामध्ये आणि विशेषतः ज्या आपल्या समाजामध्ये ज्या काही धार्मिक संघटना आहेत, या धम्मचक्र प्रवर्तनाचा उत्सव करत नाहीत. पण आषाढ पौर्णिमेला आपण वर्षावा शुभारंभाचा कार्यक्रम करतो. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचा उत्सव साजरा होण्याची आवश्यकता आहे आणि त्या दिवसापासून वर्षावासाचा कार्यक्रम हा सुरू होतो. परंतु धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवाच्या नावाने आपण कार्यक्रम न करता आपण कार्यक्रम काय करतो, तर वर्षावास शुभारंभाचा कार्यक्रम करीत असतो. तो उत्सव संपूर्ण जगामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचाच उत्सव साजरा झाला पाहिजे आणि त्या दिवसापासून वर्षावासाचा कार्यक्रम हा 4 महिने सुरू राहणार आहे. म्हणजे त्रिपिटकामधल्या विनय पिटकामध्ये वर्षावासाचा जो कार्यक्रम आहे त्याची माहिती दिलेली आहे. वर्षोपनायिका या नावाने महावग्ग आणि चुल्लवग्ग यामध्ये वर्षावासाची माहिती तथागत भगवंतांनी जे सुरू केलं. धम्मचक्र प्रवर्तन सुरुवातीला झालं, त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी ज्यावेळेस तथागतांच्याकडे म्हणजे का हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू झाला, ही जर माहिती आपण त्रिपिटकामध्ये पाहिली तर मग पावसाळ्याचे दिवस होते किंवा चिखल व्हायचा, गढूळ पाणी व्हायचं आणि अनेक लोकांच्या तक्रारी यायच्या की कृमी कीटक किंवा शेतातून जाणं येणं हे त्रासदायक होतं. आणि मग तथागतांच्या पर्यंत हे सगळे मुद्दे आल्यानंतर तथागतांनी सांगितलं की पावसाळ्याचे जे दिवस आहे ते भिक्खूंनी एकाच ठिकाणी बसायचं आणि एकाच ठिकाणी धम्माचा अभ्यास करायचा आणि त्याच ठिकाणी त्या भागातल्या लोकांना धम्माचं प्रशिक्षण द्यायचं किंवा धम्माचं प्रवचन द्यायचं किंवा धम्माचं शिक्षण द्यायचं. आणि त्यानंतर तथागतांनी काही वर्षानंतर हा वर्षावासाचा कार्यक्रम केलेला आहे. असं म्हटलं जातं की तथागतांनी 45 वर्ष वर्षावासाचे कार्यक्रम केले. त्याच्यातलं 25 वर्ष एका ग्रंथामध्ये लिहिले की 25 वर्ष तथागतांनी जो वर्षावासाचा कार्यक्रम केला त्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे श्रावस्तीचं अनाथपिंडकांनी जे जेतवन बांधलेलं होतं आणि तथागतांच्या संघाला जे दान दिलं होतं, या 45 मधले 25 वर्षावास तथागतांनी या जेतवनामध्ये केले होते. 5 वर्षावास राजगृहामध्ये केले होते, 2 वर्षावास वैशालीमध्ये केले होते आणि बाकीचे जे 13 आहेत हे प्रत्येक ठिकाणी एका वर्षी तथागतांनी केलेले होते. म्हणजे 45 वर्षाचा हा वर्षावास तथागतांनी केलेला आहे असं पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये जगामध्ये हजारो पुस्तकं आहेत. त्यामुळे हजारो पुस्तकामध्ये कुठे ना कुठेतरी त्याचे संदर्भ हे कमी जास्त प्रमाणात आहे. सर्वत्रच युनिफॉर्मिटी आपल्याला दिसून येत नाही आणि ही युनिफॉर्मिटी नाही म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा आपल्यासाठी ग्रंथ दिलेला आहे. कारण बाबासाहेब म्हटले की हे जगामध्ये हिनयान, महायान, वज्रयान हे संपूर्ण यानामध्ये विभागलेला पृथ्वीच्या पाठीवरला तथागतांचा जो धम्म आहे की जो मूळ धम्म जो होता तो मूळ धम्म एवढा विभागलेला आहे आणि प्रत्येक संप्रदायाचे अनेक ग्रंथ आहेत. हे सगळे ग्रंथ एका आयुष्यामध्ये वाचणं शक्य नाही, ते समजून घेणं शक्य नाही. मग त्याचं प्रात्यक्षिक करणं तर फार लांब राहतं. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं होतं की तथागतांचा मी धम्म स्वीकारलेला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांना 14 ऑक्टोबर 1956 साली ज्यावेळेस दीक्षा घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलं की तुम्ही कुठला बौद्ध धम्म स्वीकारला आहे, हिनयान स्वीकारला, महायान स्वीकारला, वज्रयान स्वीकारला, तंत्रयान स्वीकारला, किंवा जगामध्ये हे सगळं यानामध्ये जो धम्म आहे, लामा पंथ आहे किंवा वेगवेगळे पंथ आहे, यामधला कुठला तुम्ही स्वीकारला? तथागतांचा धम्म बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पृथ्वीच्या पाठीवरती आज जो उपलब्ध धम्म आहे तो मी स्वीकारलेला नाही. मी जो स्वीकारलेला आहे 2500 वर्षापूर्वीचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ शुद्ध बुद्ध धम्म मी स्वीकारलेला आहे, की जो कुठल्याही यानात विभक्त नाही, कुठल्याही अंधश्रद्धेमध्ये विभक्त नाही. त्यामुळे इथं पृथ्वीच्या पाठीवर जो उपलब्ध आहे तो मी स्वीकारलेला नाही. 2500 वर्षाचा मूळ बुद्ध धम्म मी स्वीकारलेला आहे. आणि मूळ बुद्ध धम्म किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जो पुनर्जीवित मी हा शब्द वापरतोय कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तो वापरलेला आहे की भारतामध्ये नष्ट झालेल्या धम्माला पुनरुज्जीवित करायचं आहे. आणि त्या पुनरुज्जीवित करण्याची योजना बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बौद्ध राष्ट्रांच्या समोर ठेवली होती आणि भारतीयांच्या समोर पण ठेवली होती. बाबासाहेब आंबेडकरांना ही जी त्यांची योजना पुनरुज्जीवित करण्याची जी होती त्याला बौद्ध राष्ट्रांनीही मदत केली नाही आणि भारतामध्येही कुणी मदत करू शकलेलं नाही. आणि ती योजना तशीच राहिली कारण धम्मदीक्षेच्या नंतर अवघ्या 53 दिवसात नियतीने बाबासाहेब आंबेडकरांना पुढच्या कार्यापासून बाजूला केलेलं आहे. त्यामुळे मी तुमच्या समोर धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र अनुवर्तन, नंतर वर्षावासाच्या संदर्भामध्ये मुद्दा ठेवलेला आहे की वर्षावास आपण करतो. आज वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम आपण करीत आहोत. 4 महिने वर्षावास समाप्ती झाल्यानंतर 4 महिन्यात नेमकं काय काय केलं आपण? 4 महिन्यात धम्म आपण नेमका किती शिकलो? तथागत भगवंताच्या काळामध्ये वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम म्हणजे अश्विन पौर्णिमेला महापवारणा उत्सव याला म्हणतात. संपूर्ण भिक्खूगण जो होता तो हजारोच्या संख्येने तथागत जिथे असतील त्या ठिकाणी तथागतांना येऊन सगळे भिक्खू भेटायचे आणि तथागतांची विचारपूस करायची. या 4 महिन्याच्या काळात प्रत्येकाने नेमकं काय कार्य केलेलं आहे, प्रत्येकाला नेमके काय अनुभव आलेले आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे आणि त्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत, हे सगळं तथागतांना हजारोच्या संख्येने या दिवशी म्हणजे वर्षावासाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण भिक्खूगण हजारोच्या संख्येने तथागतांना भेटत होते, तथागतांचं दर्शन घेत होते. तथागतांचं दर्शन घेऊन मार्गदर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपापल्या धम्माच्या कार्याला ते सर्व लागत होते. आपण ही जी परंपरा आहे ही वर्षावासाची परंपरा उपासकांची आहे का? वर्षावास परंपरा ही उपासकांची नाही. वर्षावास परंपरा कुणाची आहे? वर्षावास परंपरा ही भिक्खू संघाची आहे, भिक्खूगणांची आहे. तुम्हाला चुल्लवग्ग आणि महावग्ग विनय पिटकामध्ये मिळतं. विनय पिटक हे कोणासाठी आहे? विनय पिटक हे भिक्खू संघाचा कोड ऑफ कंडक्ट आहे किंवा भिक्खू संघाची घटना आहे. आता आपण जर वर्षावासाची परंपरा जर निर्माण केली असेल आणि वर्षावासाची परंपरा गेली 67 वर्ष जर आपण सुरू केली असेल तर वर्षावासाच्या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण नेमका कुठला धम्म शिकलो किंवा आपण नेमकं काय केलं आणि जे शिकलेलं आहे त्याचं प्रत्यक्षात आपण प्रात्यक्षिक कशा पद्धतीने करणार आहे एवढं तरी आपण म्हणजे त्याचं करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर फॉर्मॅलिटी म्हणून या रविवारी त्याच्या घरी जमलो होतो, त्या रविवारी त्याच्या घरी जमलो होतो आणि आपण इकडे जमलो होतो, आपण तिकडे जमलो होतो, त्रिशरण पंचशील घेतलं होतं, बुद्धपूजा घेतली होती आणि उपलब्ध कोणतरी होतं त्यांनी ते एखादं पान वाचलं किंवा थोडंसं बोललं आणि पूर्णपणे आपला वर्षावासाचा कार्यक्रम झाला. सांगायचा मुद्दा काय की वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय करायचं हे आपण ठरवलेलं नाही. फक्त ही जी परंपरा आहे ती परंपरा आपण चालू ठेवलेली आहे. ही परंपरा चालू ठेवणं जर योग्य असेल तर मग या परंपरेचा आपण 4 महिन्यामध्ये काय बेनिफिट घेतला, आपण नेमकं काय शिकलं, आपण ग्रंथ पूर्ण केला, त्या ग्रंथाचं आपल्याला आकलन झालं का किंवा प्रात्यक्षिकाच्या दृष्टिकोनातून काय फायदा झाला का? तर प्रात्यक्षिकाच्या दृष्टिकोनातून काहीही फायदा झालेला आपल्याला कुठेही आढळत नाही. कारण विशिष्ट असा काय अभ्यासक्रम घेऊन तो पूर्ण केलाच नाही, त्याची परीक्षा 4 महिन्यात आपण पास झालेलोच नाही. फक्त शुभारंभाचा कार्यक्रम करतो आणि समाप्तीचा आपण कार्यक्रम करतो. त्यामुळे हे जे वास्तव आहे हे टीकात्मक नाही. मी फक्त तुमच्या समोर काय करतोय, वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला केला, त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन करत आहे. वर्धापन त्याला मी म्हणतो धम्मदीक्षेचा वर्धापन दिन ही 67 वर्ष झाली.
या 67 वर्षामध्ये आपण जो धम्म घेतला, त्या 67 वर्षामध्ये वास्तव जे आहे, या 67 वर्षाचं वास्तव आपण काय आहे हे बघितलं पाहिजे. 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माची दीक्षा घेतली, त्या दिवशी 14 तारीख आणि त्याच दिवशी अशोक विजयादशमी 1956 ची होती. पण 1957 चा जो पहिला वर्धापन दिन होता, त्या दिवशी 14 तारीख वेगळी झाली होती आणि विजयादशमी वेगळी झाली होती. मग 14 आणि विजयादशमी या दोन भागामध्ये समाज सुद्धा विभक्त झालेला आहे. काही लोक 14 तारीख संपन्न करतात, तर काही लोक दसरा किंवा विजयादशमी संपन्न करतात. 1957 सालापासून 2023 पर्यंत आपण संपूर्ण जो आंबेडकर अनुयायी आहे, हा संपूर्ण आंबेडकर अनुयायी एकत्रितपणे आपल्या मुक्तीचा दिवस साजरा करू शकलेला नाही. अर्धा म्हणतोय की 14 तारखेला झाला पाहिजे आणि अर्धा म्हणतो की अशोक विजयादशमीला झाला पाहिजे. याच्यावरती अजूनपर्यंत आपण एकमत करू शकलेलो नाही. हे आपलं काय आहे, वास्तव आहे. हे वास्तव जर आपण तपासून पाहिलं तर हे वास्तव काय आहे, कोणत्याही समाजाचा जर विकास करायचा असेल किंवा समतोल विकास झाला म्हणायचा असेल तर सहा क्षेत्रात विकास होण्याची अतिशय आवश्यकता आहे. मी तुमच्या समोर वर्षावासाचा मुद्दा ठेवला, धम्मचक्र प्रवर्तनाचा मुद्दा ठेवला, त्यानंतर मी तुमच्या समोर की वादाचा मुद्दा ठेवला, जो डिस्प्यूट आहे, जो 67 वर्षापासून चालत आहे की 14 तारीख आणि अशोक विजयादशमी. आता मी तुमच्या समोर मुद्दा ठेवतोय की कुठल्याही समाजाचा विकास झाला असेल तर तो विकास समतोल विकास होणं अतिशय आवश्यक असतं. एका अंगाचा, हाताचा फक्त विकास होणं किंवा पायाचा फक्त विकास होणं का कुठल्या एका अंगाचा विकास झाला म्हणजे संपूर्ण शरीराचा विकास झाला का, तर समतोल विकास झाला असेल तर तो सर्व अंगाचा विकास होणं आवश्यक आहे. समाजाची सर्व अंग म्हणजे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय ही 6 अंग आहेत. कुठल्याही समाजाचा समतोल विकास करायचा म्हटलं तर त्याचा सामाजिक विकास झाला पाहिजे, त्याचा धार्मिक विकास झाला पाहिजे, त्याचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, त्याचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे, त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे आणि त्याचा राजकीय विकास सुद्धा झाला पाहिजे. 6 अंग आहेत. या 6 अंगापैकी एका जरी अंगाचा विकास झाला नाही आणि 5 अंगाचा विकास झाला तर त्याला समतोल विकास म्हणता येणार नाही. 5 अंगाचा विकास झाला पण शैक्षणिक विकास झाला नाही म्हणजे बाकीचं सगळं आहे, प्रॉपर्टी विपर्टी सगळे आहे, परंतु शिकला सवरलेला नाही, लिहायला वाचायला काही येत नाही, त्या विकासाचा काही उपयोग होऊ शकतो का परिपूर्ण? त्या विकासाचा परिपूर्ण उपयोग होऊ शकत नाही. सगळा विकास झालाय परंतु आर्थिक विषय नाही, म्हणजे सगळं आहे परंतु खिशामध्ये पैसे नाही किंवा अर्थ नाही. मग बाकी सगळा विकास झालाय परंतु आर्थिक विकास झाला नाही तर त्याला परिपूर्ण किंवा समतोल विकास बनू शकत नाही. झाला विकास तर परिपूर्ण विकास झाला पाहिजे. हा मुद्दा किंवा याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला का मांडतोय तर याचं स्पष्टीकरण मांडण्याचं कारण आहे की 14 ऑक्टोबर 1956 सालापासून 2023 सालापर्यंत बौद्ध म्हणून आपण आपलं जीवन शो करत असलो तरी पण आपण या 67 वर्षामध्ये आपला जो विकास झालेला आहे त्या आपल्या विकासाची दृष्ट जगाला लागावी अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे. संपूर्ण जगात म्हणतात की या समाजाने गेल्या 50-60 वर्षामध्ये अतिशय उंच भरारी घेतली. संपूर्ण जगामध्ये आपले लोक गेलेले आहेत. म्हणजे शिपायापासून ते IAS ऑफिसर पर्यंत किंवा आयुक्त शिपायापासून आयुक्तापर्यंत हा समाज शिक्षण घेऊन पोहोचलेला आहे. या समाजाने प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आता या प्रगतीचं जर आपण मूल्यमापन करायचं म्हटलं तर या समाजाने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ही 3 क्षेत्र आहे. ह्या 3 क्षेत्र आणि शैक्षणिक, आर्थिक व राजकीय या समाजाची शैक्षणिक प्रगती झालेली आहे. या समाजाची शैक्षणिक प्रगती झाल्यामुळे, नोकरी धंद्यामध्ये गेल्यामुळे आर्थिक प्रगती झालेली आहे आणि या समाजा एवढी राजकीय प्रगती दुसऱ्या कुठल्याही समाजाची झालेली नाही. कारण या राज्यामध्ये, या राज्याचा जर तुम्ही अनुभव घेतला तर या राज्यात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षामध्ये आपली माणसं आहेत, परत आपल्या समाजाची अनेक पक्ष आहेत. ते एकत्रितपणे त्याचा विकास नाही, परंतु राजकीय दृष्टिकोनातून हा समाज अतिशय अलर्ट आहे. राजकीय दृष्टिकोनातून हा समाज अतिशय जागृत आहे. या समाजाचा विकास शैक्षणिक झाला आहे, आर्थिक झालेला आहे, राजकीय झालेला आहे, परंतु या समाजाचा विकास धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मात्र विकास आपल्याला झालेला कुठेही आढळत
नाही. कशावरून आपण म्हणतो की या समाजाचा पण सूट बूट टायकोट माडीमध्ये आलाय, तो ज्या अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, जगातल्या विविध राष्ट्रामध्ये सेटल झाला, विविध विद्यापीठामध्ये शिकू लागला, शिपायापासून IAS ऑफिसर पर्यंत, ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तो खासदारकीपर्यंत परिपूर्ण प्रगती केली. परंतु ह्या संपूर्ण प्रगतीचं, की तो आमदार झाला, खासदार झाला, अधिकारी झाला, तरी त्याची ओळख मात्र तो अनुसूचित जातीचा आहे, तो दलित आहे, तो मागासवर्गीय आहे. जी काही प्रगती तुमची झालेली आहे ती दलित म्हणून प्रगती झाली, मागास म्हणून प्रगती झाली, शेड्यूल कास्ट म्हणून प्रगती झाली. परंतु आमची गेल्या 67 वर्षामध्ये बौद्ध म्हणून ओळख निर्माण झाली नाही. बौद्ध म्हणून आमची ओळख निर्माण झालेली नाही. आजही म्हणजे का आता मी इथे येऊन इथूनच मी नागपूरला गेलो होतो, तुम्ही सगळ्या जेवढे स्टॉल लागले होते त्या सगळ्या स्टॉलवरती सुशिक्षित अधिकारी लोकांच्या बरोबर जर तुम्ही चर्चा केली, आजही तुम्ही उद्यापासून जरी तुम्ही चर्चा केली तरी तुम्हाला अनुभव येईल की बाबा तुमचं सर्टिफिकेट काय आहे. सगळ्यांचं सर्टिफिकेट तर शेड्यूल कास्ट म्हणजे जातीचं सर्टिफिकेट आहे, आपण महाराष्ट्र सर्टिफिकेट 37 नंबरचं घेऊन, परंतु आपली ओळख अनुसूचित जात म्हणूनच राहिली पाहिजे का आपली ओळख बौद्ध म्हणून झाली पाहिजे, याचा जर कुणाला प्रश्न विचारला तर आजच्या घडीला सुद्धा सगळा सुशिक्षित समाज काय म्हणतोय की बौद्ध म्हणून ओळख व्हायला अजून खूप वर्ष आपल्याला लागतील, अजूनही आपल्याला अनुसूचित जातीचंच असलं पाहिजे, आपली महार म्हणूनच ओळख असली पाहिजे. बौद्ध म्हणून ओळख करण्यासाठी आपला समाज अजूनही मानसिकरित्या तयार नाही, याचंही गांभीर्य आपल्यापर्यंत चर्चेमध्ये येत नाही. त्यामुळे जे धार्मिक कार्यक्रम आहेत, त्या धम्माच्या संघटना आहेत, हे आपण बघतो, या कार्यक्रमाला किती उत्साह या कार्यक्रमाला किती उत्साह आहे. या कार्यक्रमाला जास्त उत्साह नाही. संपूर्ण समाज पॉलिटिकल ओरिएंटेड आहे, संपूर्ण समाज राजकारणाभिमुख आहे, संपूर्ण समाज आपल्या सगळ्या प्रश्नांची राजकारणामध्ये उत्तर शोधतोय. परंतु राजकारणामध्ये सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर कधीच मिळू शकत नाहीत. समाजाला एकसंध करायचं असेल तर त्याला एकमेव उपाय आहे. म्हणजे याचे परिणाम काय आहेत बघा, की आपण जर म्हटलं की गेल्या 67 वर्षामध्ये आपण जात म्हणूनच आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. गेल्या 67 वर्षामध्ये आपण 2 धर्माचं पालन करतो. अगदी गौरी गणपती आणि कालचा नवरात्र या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की यावर्षी दरवर्षी उच्चांक आपण गाठतोय की बौद्ध असलेला माणूस स्वतः घरामध्ये गणपती बसवतोय, आमच्या पप्पांनी गणपती आणला याच्यावर डान्स करून त्याचा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टाकतोय. त्याला तो एक कार्यकर्ता असून सुद्धा नवरात्र उत्सवाला आमची अख्खी फॅमिली, इकडे पदाधिकारी तिकडेही पदाधिकारी, नटून थटून आमची अख्खी फॅमिली नवरात्र उत्सव मध्ये रात्रभर डान्स करते आणि आम्ही सगळे डान्स किती सुंदर करतोय त्याचे सगळे फोटो व्हॉट्सअपवर दुसऱ्या दिवशी टाकताना आपल्याला दिसतात. अधिकारी वर्ग जो क्लास 1 क्लास 2 चा अधिकारी वर्ग आहे तो अधिकृतपणे आपल्या घरामध्ये गणपती बसवतोय आणि त्याची युट्यूबला आणि सोशल मीडियाला जाहिरात करतोय की आमच्या घरी गणपतीच्या दर्शनाला सर्वांनी यावं. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीच्या विरोधात चाललोय का समर्थनार्थ चाललोय? एकाचीही हिंमत खरं तर स्वतःच्या धर्माच्या विरुद्ध वागण्याची झाली नाही पाहिजे. परंतु आज शेकडोच्या संख्येने लोक या समाजाचे गणपती बसवतात, शेकडोच्या संख्येने लोक नवरात्रोत्सव जातात. 2 धर्माचं पालन तुम्ही करता. इकडं फक्त जलदान विधीपुरता आणि लग्नापुरता आणि गरजेपुरतं फक्त इकडं, आणि बाकीचं सगळं जर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 2 धर्माचं पालन केल्यामुळे बौद्ध धर्माचा जो ऱ्हास झाला किंवा बौद्ध धर्म जो नष्ट झाला त्याची जी अनेक कारणं आहेत त्याच्यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे 2 धर्माचं पालन. कारण त्या कालखंडामध्ये सुद्धा 2 धर्माचं पालन होतं. कारण तथागत भगवंतांच्या कालखंडामध्ये सुद्धा भिक्खूला धर्म कंपल्सरी होता, उपासकाला धर्म कंपल्सरी नव्हता. म्हणून भिक्खू संघ हा जो चॅप्टर दिलाय, खंड दिलेला आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये, तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की 2 धर्माचं पालन हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या कारणातलं एक अधिकृतपणे कारण आहे. बौद्ध संस्कृती, त्यांच्या संस्कृती, आपण 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपले सण उत्सव परंपरा आपण सेलिब्रेट केल्या पाहिजेत. परंतु आपले सण उत्सव आपण सेलिब्रेट न करता
त्यांचे सण, पूर्वीचे सण उत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये पंचम, दसरा, दिवाळी, नवरात्र, गणपती संपूर्ण आपण सेलिब्रेट करतोय. आजचा दिवस का नाही सेलिब्रेट करत आपण? आजचा दिवस घरोघर का सेलिब्रेट होत नाही? हा वर्षावास समाप्तीचा 4 महिन्याचा नंतरचा आहे ना. घरोघरी दिवाळी साजरी झाली पाहिजे, घरोघरी गोडधोड झालं पाहिजे, घरोघरी कपडे झाले पाहिजेत. जो आषाढ पौर्णिमेचा होता, धम्मचक्र प्रवर्तनाचा उत्सव, बौद्ध धर्माच्या जन्माचा उत्सव किती मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे, तो उत्सवच करत नाही आपण. वर्षावास शुभारंभ आपण करतो आणि वर्षावास काय करतो तेही आपल्या सर्वांना माहित आहे. आपले बौद्ध धर्माचे सण उत्सव आपण अतिशय आनंदाने घरोघरी मोठ्या प्रमाणात जर साजरेच करणार नसेल आणि फॉर्मॅलिटी म्हणून जर फक्त आपण हे करत असू तर आपण कुणाला फसवतोय? आपण आपल्यालाच फसवतोय. आणि ह्या फसवण्याचा परिणाम आपल्यावर नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्याला गळ्यात गाडगं आणि पाठीला खराटा हे आल्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. तुम्ही धम्माचं अनुसरण केलं नाही तर नंतरची मुलं कशी काय धम्माचं अनुसरण करतील? मी जर तुमची आणि माझी पिढी जर धम्माचं अनुसरण केलं नाही, तुम्ही आणि मी जर धम्म समजूनच घेतला नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात किंवा प्रत्येक प्रवचनकार म्हणतो किंवा प्रत्येक विद्वान म्हणतो किंवा प्रत्येक भाषणकार म्हणतो की जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान आहे. बुद्धत्व हा मानवाचा आदर्श आहे आणि बुद्धत्वाने संपूर्ण जगाचं कल्याण होतं. एवढं ठामपणे आपण सांगतो की बुद्धत्वामुळे, बौद्ध धर्मामुळे संपूर्ण जगाचं कल्याण होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला तरी त्याच्या प्रात्यक्षिकाच्या दृष्टिकोनातून बुद्ध धर्मामुळे कल्याण होतंय असं वाटत नाही. कारण असं वाटत असतं तर तो गौरी गणपतीकडे गेला असता का? असं वाटत असतं तर आपण आपल्या सार्वजनिक कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला येतो, आपला ड्रेस कोड आपण पाळतो का? किंवा ड्रेस कोड आपण बनवलेला आहे का? म्हणजे उत्साह जो धार्मिक कार्यक्रमाला असायला पाहिजे तो उत्साह गेल्या 67 वर्षामध्ये निर्माण होऊ शकलेला नाही. हे वास्तव आहे. हे वास्तव समजून घेण्यासाठी आपण समजून घेऊन याच्यात मी जे सांगतोय ते टीका म्हणून नाही तर मी जे सांगतोय ते याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये कितीही सांगितलं तरी अगदी कमीच आहे. मी याच्यातले एक उदाहरण नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की बौद्ध धर्मामध्ये मंगळसूत्र आहे की नाही. धार्मिक संस्था काम करणाऱ्यांना तरी माहिती असलं पाहिजे की नाही की जर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत एखाद्या स्त्रीला जर संपूर्ण आज दागिन्यांनी बडवली असेल, तिचा एकही अवयव शिल्लक ठेवला नसेल तर हे सुरू कसं झालं हे तर माहिती असलं पाहिजे. हे सुरू कसं झालं आणि आता ते सोन्या चांदीपर्यंत आलं. सुरुवातीला तिला फक्त पूर्णपणे जखडण्यात आले होते, तिचे सगळे अवयव जखडण्यात आले होते. का? तर मूळ इथली संस्कृती आहे ही मातृप्रधान संस्कृती आहे, स्त्री प्रधान संस्कृती आहे. आज जो पुरुषांची भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये सुरुवातीला या देशामध्ये स्त्री होती. म्हणजे स्त्री कधी नांदायला जात नव्हती, पुरुष नांदायला जात होता. भारताच्या अर्ध्या भागामध्ये आजही तुम्ही आदिवासी भागामध्ये जावा, तिथं मूळ संस्कृती आहे. तुम्ही आसाम, नागालँड, मणिपूर या भागामध्ये जावा, तिथल्या आदिवासी भागामध्ये आजही पुरुषच नांदायला जातो, स्त्री नांदायला जात नाही. त्यामुळे इथली स्त्री प्रधान मातृसत्ताक जी संस्कृती होती त्याच ठिकाणी हे परराज्यात किंवा परदेशातून आलेले ज्याला आपण आर्य म्हणतो त्यांनी ही पुरुष प्रधान संस्कृती निर्माण करे आणि स्त्रीनी परत कधीही डोक्यावर काढू नये म्हणून हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे मी एकदा हा विषय जाहीरपणे टाकला होता की बौद्ध धर्मामध्ये मंगळसूत्र असणं योग्य आहे का नाही. तेव्हा प्रत्येक संघटनेने एका कलरचं आणि वेगवेगळ्या डिझाईनचं मंगळसूत्र बनवलं होतं. मंगलसूत्र जे आहे पिवळा धागा असला तरी सफिशियंट असतो, परंतु मंगळसूत्राची संकल्पना अख्ख्या भारतात फिरला तरी सगळ्या राज्यात मंगळसूत्राची संकल्पना कुठेच तुम्हाला दिसणार नाही. साऊथ मध्ये तुम्ही जा, फक्त साऊथ मध्ये पिवळी चैन फक्त घालतात, कुणी मंगळसूत्र घालत नाही. त्यामुळे काही ठिकाणीच फक्त मंगळसूत्राची संकल्पना आहे. पुरुषांनी काहीच नाही घालायचं, स्त्रियांनी मात्र मंगळसूत्र घालायचं आणि ते लायसन म्हणून मिरवायचं. बौद्ध धर्मामध्ये हे आहे का? 67 वर्ष बौद्ध धर्म घेतल्यानंतर आपण याच्यावरती चिंतन करणार आहोत की नाही? आपण यांच्यावरती चिंतन करत नाही. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही देवधर्म करतोय, 2 संस्कृती करतोय, 2 धर्म करतोय. आजही आम्ही धर्माने बौद्ध जरी असलो तरी कायद्याने हिंदू आहोत. आजही 67 वर्षानंतर आपण धर्माने बौद्ध म्हणून मिरवत असेल, आपण लग्न कार्य जरी बौद्ध पद्धतीने करत असेल, आपल्या विहारातलं कार्य जरी आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जरी आपण बौद्ध पद्धतीने करत असेल तरी सुद्धा आपण कायद्याने अधिकृतपणे हिंदू आहोत.
कारण प्रत्येक धर्माचे आपापले स्वतंत्र कायदे या देशामध्ये आहेत, परंतु बौद्धांचे स्वतंत्र कायदे नाहीत आणि बौद्धांना हिंदूचेच कायदे लागू आहेत. म्हणजे बौद्धांचा पर्सनल लॉ स्वतंत्र नाही, विवाह, वारसा किंवा घटस्फोट हे कायदे प्रत्येक धर्माचे स्वतंत्र आहेत, आपल्याला मात्र हिंदूचाच कायदा लागला. प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळाचे स्वतंत्र कायदे आहेत, परंतु आपल्या बुद्ध विहाराचा स्वतंत्र कायदा नाही, आपल्याला हिंदूंच्या मंदिराचाच कायदा लागू आहे. सांस्कृतिक दृष्टिकोनातून, कौटुंबिक दृष्टिकोनातून, प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक धर्माचे स्वतंत्र कायदे आहेत, परंतु आपले मात्र स्वतंत्र कायदे न होता आपल्याला हिंदूचे कायदे आहेत. त्यामुळे आजही 67 वर्षानंतर आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेत असेल तरी या देशामध्ये कायद्याने आणि संविधानिक दृष्ट्या आपण अधिकृतपणे कायद्याने हिंदू आहोत, धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू आहेत. ही जी संपूर्ण परिस्थिती आहे, या संपूर्ण परिस्थितीचा मी म्हटलं की आमचा समाज देवधर्म करतोय, आमचा समाज असं करतोय, आमचा समाज चुकतोय, ह्या चुकणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचा दोष आहे का, याला जबाबदार कोण, हा विषय अतिशय महत्वाचा आहे. तो माणूस देवधर्म करतोय, त्याला मी सांगायला जाईल तर तो मला प्रश्न विचारेल की तू सांगणारा कोण आणि मी सांगणारा कोण, मला काय अधिकार आहे का, मला काहीच अधिकार नाही. त्यामुळे एखादा माणूस देवधर्म करतोय, तो गौरी गणपती आणतोय, तो गणपती बसवतोय, तो नवरात्रला जातोय, ह्या जाणाऱ्याची, बसवणाऱ्याची आणि दोन संस्कृती पाळणाऱ्याचा अजिबात दोष आहे असं मला अजिबात वाटत नाही. न वाटण्याचं कारण काय आहे तर या समाजातले जे विचारवंत विद्वान लोक आहेत आणि या समाजाच्या ज्या प्रमुख संस्था आहेत, या सर्व प्रमुख संस्थांनी एकत्रित बसून 1956च्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतची बौद्ध जीवन पद्धती आहे, या बौद्ध जीवन पद्धतीचा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता आपण निर्माण करणे अतिशय आवश्यक होतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतल्यानंतरच लवकरच मी नियमावली तयार करणार आहे आणि जी नियमावली ज्याला पसंत असेल त्यांनीच फक्त बौद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे. बौद्ध धम्म एवढा सोपा नाही. त्यामुळे बौद्धांची आचारसंहिता जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण नेमकं आपलं जीवन कसं जगायचं, आपले सण उत्सव परंपरा आपण नेमक्या कशा साजऱ्या करायच्या, आपण लग्न कशा पद्धतीने साजरं करायचं किंवा आपण जलदान विधी कसा करायचा, आपण अभिवादनाचा शब्द जय भीम वापरायचा, नमो बुद्धाय वापरायचा की नेमका काय वापरायचा. त्यामुळे बौद्ध जीवन पद्धती म्हणजे संपूर्ण आचारसंहिता आपली एकत्रितपणे कोड ऑफ कंडक्ट बुद्धिस्ट जो आपल्याला बनवायचा होता, बाबासाहेब आंबेडकरांनी तो जाहीर केला होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 4थ्या खंडामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की धम्माबरोबरच धम्माचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा करणारी न्याय व्यवस्था असली पाहिजे. 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलेला आहे, परंतु 22 प्रतिज्ञाचं उल्लंघन केलं तर त्या उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा करणारी व्यवस्था आपल्या समाजामध्ये आपण निर्माण करू शकलेलो नाही. त्यामुळे धम्माचं उल्लंघन केलं तर त्यांनी केलं तो पण ठीक आहे आणि ज्यांनी नाही केलं तो पण ठीक आहे. म्हणून यासाठी बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे, आचारसंहिता असली पाहिजे, ती आपल्याला अजिबात नाही. जगातला एकच असा समाज आहे की तो स्वैराचारी जीवन जगतोय, त्याला पाहिजे तसं जगतोय, नमो तसं आणि पहिलं होतं तसं, अशा पद्धतीने तो आपलं जीवन जगतोय. यावर उपाय आहे की बौद्धांची आचारसंहिता, याचा थोडक्यामध्ये तुमच्या समोर स्पष्टीकरण देतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. बौद्धांची आचारसंहिता हा विषय किती महत्वाचा, अजून एक 10-15 मिनिटं घेतली चालतील का तुमची? बौद्धांची आचारसंहिता हा विषय, या विषयावरती मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे. जगात म्हणजे सृष्टी नियमाने चालते, या सृष्टीत कुठलीच गोष्ट विदाऊट नियमाने नाही. या म्हणजे दिवसानंतर रात्र, रात्रनंतर दिवस येते किंवा उन्हाळा पावसाळा किंवा ऋतू, या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट नियमाने चालते. जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात त्या क्षेत्राचा कोड ऑफ कंडक्ट असतो. शाळेचा कोड ऑफ कंडक्ट असतो, नोकरीचा कोड ऑफ कंडक्ट असतो, एखाद्या कंपनीचा त्या कंपनीचा कोड ऑफ कंडक्ट असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे जाल त्या क्षेत्राचा कोड ऑफ कंडक्ट असतो. जर त्या क्षेत्राचा कोड ऑफ कंडक्ट नसेल तर ते क्षेत्र सक्सेस होईल का, ते क्षेत्र चालेल का? शाळेमध्ये जो कोड ऑफ कंडक्ट नाही, कुठलेही कपडे घालून कधीही असं म्हटले तर पोरं कधीही जातील कधी येतील, तिथं शिक्षण पूर्ण होऊ शकतं का? नोकरीमध्ये जर ज्याला जेव्हा यायचंय तेव्हा यायचंय असं केलं तर ते ऑफिस पूर्ण होईल का, तिथलं प्रोडक्शन पूर्ण होईल का? त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आचारसंहिता असते आणि त्या आचारसंहितेशिवाय तिथलं क्षेत्र किंवा जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत सुद्धा आपल्याला कोड ऑफ कंडक्ट किंवा आपल्याला शिकवलं जातं, आपल्याला
जन्मापासून बसायला शिकवलं जातं, चालायला शिकवलं जातं, उठायला शिकवलं जातं, बोलायला शिकवलं जातं, अगदी लग्नापर्यंत सगळं शिकवलं जातं. जर चालायला शिकवलं नाही तर चालू शकणार नाही माणूस, जर बसायला शिकवलं नाही तर बसणार नाही, तो तसाच लोळत लोळत राहू शकतो. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत जर आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कोड ऑफ कंडक्ट हा असतोच. मग हा लाखोचा जो समाज आहे, या लाखोच्या समाजासाठी सुद्धा या समाजाने बौद्ध धर्माचं आचरण कशा पद्धतीने करायचं त्याची नियमावली तयार करण्याची आवश्यकता बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादित केली होती. परंतु नियतीने त्यांना वेळ दिला नाही, ती जबाबदारी त्याच्या अनुयायावरती येऊन पडलेली होती. परंतु आपण ती न बनवल्यामुळे ज्याला जसं पाहिजे त्यांनी तसं करायचं. कोणी धम्मचक्र प्रवर्तन म्हणेल, कोणी अनुप्रवर्तन म्हणेल, कोणी विजयादशमी म्हणेल, कोणी दसरा म्हणेल, कोणी 14 ऑक्टोबरला साजरं झालं पाहिजे म्हणेल, तर कोणी विजयादशमीला साजरं झालं पाहिजे म्हणेल. किंवा ज्याला जसं वागायचंय, मग तुमचा हा जो विधी आहे तो भाऊसाहेब देठे आपल्या पद्धतीने करतील तर दुसरी संघटना आपल्या पद्धतीने करेल, तर तिसरी संघटना आपल्या पद्धतीने करेल. ज्याला जसं पाहिजे नमो तसं आणि पहिलं होतं तसं असे सगळेच करतात आणि ज्याला जसा विधी करायचा आहे तसा तो करतो. हो म्हणतो आमचा विधी असा नाही, तो म्हणतो आमचा विधी तसा नाही, तो म्हणतो त्यांचा विधी तसा नाही. जसं मंगळसूत्राचं मी म्हटलं की मंगळसूत्र असावं की नाही, एकानी निळ्या रंगाचं बनवलं, दुसऱ्यानी पांढऱ्या रंगाचं बनवलं, तीन कलर त्रिशरणाचा आहे म्हणे, 5 कलर पंचशिलेचे आहेत. हे घडलेल्या घटना आहेत. ही उदाहरणं फक्त आहेत की ज्याला जसं पाहिजे तसा तो वागतोय. हा स्वैराचार आहे आणि हा स्वैराचार, हा विस्कळीत समाज जो आहे त्याला एकमेव कारण आहे की त्याची आचारसंहिता नाही, त्याचा कोड ऑफ कंडक्ट नाही. आणि कोड ऑफ कंडक्ट जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत हा समाज कायमस्वरूपी विस्कळीत राहील, कायमस्वरूपी स्वैराचारी राहील, त्याचा विकास होऊ शकत नाही. जो काही विकास झालाय तो शैक्षणिक झाला, जो काही विकास झाला तो आर्थिक झाला, जो काही विकास झाला तो राजकीय झाला, पण सामाजिक विकास झाला नाही, धार्मिक विकास झाला नाही. सांस्कृतिक विकास झाला का? आमचे सण उत्सव परंपरा आपण फिक्स करून युनिफॉर्म पद्धतीने आपण सेलिब्रेट करतोय का? नाही करत. सामाजिक दृष्टिकोनातून आपण एकत्र येतोय का? नाही येत. म्हणून कोड ऑफ कंडक्ट जोपर्यंत जगातल्या सगळ्या धर्मांचा तुम्ही अभ्यास करा, मी तो अभ्यास करूनच हा विषय मांडलेला आहे. या आचारसंहितेमधून जगातल्या कुठल्याही धर्माचा ग्रंथ बघा, त्या ग्रंथाचं तत्वज्ञान पण असतं आणि त्या तत्वज्ञानाचं प्रात्यक्षिक कशा पद्धतीने करायचं त्याची नियमावली सुद्धा असते. म्हणजे ती नियमावली आणि तोच तत्वज्ञान असतं, असा मिळून जगातल्या प्रत्येक धर्माचा ग्रंथ हा बनत असतो. त्यामुळे प्रत्येक धर्माची आचारसंहिता असते. म्हणून आम्ही म्हटलं की एक या आचारसंहितेमधला पहिला मुद्दा घेतला की बौद्धांचा पर्सनल लॉ, बौद्धांचा विवाह, वारसाहक्क, दत्तक हे सगळे आपले कायदे झाले पाहिजेत. कारण हिंदूंचा आहे, मुस्लिमांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, पारशांचा आहे, शिखांचा आहे, सगळ्यांचे कायदे स्वतंत्र त्यांच्या धर्मग्रंथावरती आधारित आहे. आम्ही 1956 ला धम्म स्वीकारल्यानंतर तेव्हापासून मागणी करतोय, सरकार नाही म्हणत नाही, परंतु देत नाही. जोपर्यंत हे कायदे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत लग्नाच्या बाबतीत, घटस्फोटाच्या बाबतीत, दत्तकाच्या बाबतीत, कुटुंबाच्या संपत्तीच्या बाबतीत आम्ही धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदूच असणार आहे. आम्ही दुसरी मागणी केली भारत सरकारकडे, राज्य सरकारकडे की बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे. बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा का आपण मागितलेला आहे, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जर तुम्ही चर्चमध्ये गेला, जर तुम्ही गुरुद्वारामध्ये गेला, प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळावरती गेला, तर त्या प्रार्थना स्थळावरून त्यांचा समाज पूर्णपणे नियंत्रित केला जातो. प्रत्येक रविवारी ख्रिश्चन समाज हा चर्चमध्ये जाणं आहे. प्रत्येक शुक्रवारी मशिदीमध्ये सगळा समाज जाताना दिसतो. गुरुद्वारामध्ये आठवड्यातून एकदा तर प्रत्येक माणूस देतो, परंतु तो कुटुंबातला प्रत्येक माणूस गुरुद्वारामध्ये सेवा देतो. आता आपण म्हटलं की चर्चमध्ये माणसं कंपल्सरी जातात, म्हणजे आठवड्याचं बाळ असलं तरी ते घेऊन अख्खं कुटुंब चर्चमध्ये जातं. कंपल्सरी का जातं, तर त्या समाजाचं ते कंपल्सरी कायदे आहेत. चर्चचा कायदा आहे, मंदिराचा कायदा आहे, मशिदीचा कायदा आहे, गुरुद्वाराचा कायदा आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळाचा कायदा आहे आणि ते प्रार्थना स्थळ चालवणारा जो वर्ग आहे त्याला ते अधिकृतपणे अधिकार दिलेले आहेत. जर चर्चमध्ये गेला नाही
तर चर्चमध्ये त्याचं लग्न लागू शकत नाही. चर्च मधलंच लग्न या देशात कायदेशीर ठरवलं जातं. चर्चच्या बाहेर केलेल्या लग्नाला या देशात कायदेशीर मान्यता मिळत नाही. शिखांचं लग्न फक्त गुरुद्वारामध्ये झालं पाहिजे. गुरुद्वाराच्या बाहेर झालेल्या लग्नाला कायदेशीर मान्यता त्यांच्या कायद्यानुसार मिळत नाही. मुस्लिमांचं लग्न त्यांच्या 1880च्या कायद्याप्रमाणेच झालं तरच होतं, नाहीतर त्याला भारतामध्ये कुठेही मान्यता मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळावरतीच विवाह संपन्न होतो. म्हणजे अनेक उदाहरणापैकी फक्त मी उदाहरण सांगितलं की प्रार्थना स्थळावरती जगातला कुठलाही समाज, आपण म्हणतो ना समाज एकसंघ झाला पाहिजे, ऐक्य झालं पाहिजे. आपल्या समाजामध्ये ऐक्य आपण राजकीय म्हणतो, जगात राजकीय ऐक्य कधीही होत नाही. एका कुटुंबातली सुद्धा माणसं वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतात, कारण राजकारण हे फायद्याचं असतं. राजकीय ऐक्य कधी होत नाही. सामाजिक ऐक्य बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आणि हे सामाजिक ऐक्य फक्त आणि फक्त प्रार्थना स्थळावरती संपूर्ण समाज एकत्र येऊ शकतो. चर्चमध्ये ख्रिश्चन समाज एकत्र येतो, गुरुद्वारामध्ये शीख समाज एकत्र येतो, मशिदीमध्ये मुस्लिम समाज एकत्र येतो. तसाच बौद्ध समाज सुद्धा कुठे एकत्र येऊ शकतो? फक्त आणि फक्त तो बुद्ध विहारामध्येच एकत्र येऊ शकतो. बुद्ध विहाराशिवाय एकत्र येण्याचं बौद्ध समाजाचं दुसरं ठिकाण असू शकतं का? बुद्ध विहाराच्या व्यतिरिक्त लाखोच्या संख्येने जरी तुम्ही बुद्ध विहाराच्या बाहेर एकत्र बसला तरी तो कुठला तरी गट असेल, कुणाच्या तरी तो नेतृत्वाखाली असेल, परंतु तो बौद्ध समाज म्हणून त्याला मान्यता मिळू शकत नाही. पण बुद्ध विहारात किती माणसं बसलेत याला काउंट केलं जात नाही, पण बुद्ध विहारात जो बसेल त्यालाच बौद्ध समाज म्हणून मान्यता मिळू शकते. त्या बुद्ध विहाराच्या मॅनेजमेंटचा जर कायदा झाला आणि तिथून जर तुम्हाला आदेश आला आणि बुद्ध विहारामध्ये प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती सदस्य झाला, तर त्या बुद्ध विहारातून त्यांनी काय करायचं, त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण जीवन त्याला सेवा बुद्ध विहारातून अधिकृतपणे दिली जाईल. त्याचे पूर्णपणे त्या बुद्ध विहारात अधिकार असतील, त्याच्या संपूर्ण सुखदुःखाचं असेल. आणि संपूर्ण बौद्ध समाज आपापल्या ठिकाणी बुद्ध विहारात गेल्यानंतर जर बुद्ध विहाराचं फेडरेशन झालं तर महाराष्ट्राचा बौद्धांचा नेता निर्माण होईल की नाही, देशामध्ये बौद्धांचा नेता निर्माण होईल की नाही, आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग जगात दुसरा कुठलाही उपलब्ध नाही. त्यामुळे आचारसंहितेचा हा एक भाग आहे की आचारसंहितेमध्ये कौटुंबिक कायद्याचा हा एक चॅप्टर आहे. दुसरा बुद्ध विहार मॅनेजमेंट झाली पाहिजे. ही जी आचारसंहिता आहे, आचारसंहितेचा ग्रंथ कुठून इम्प्लिमेंट होणार? आचारसंहितेचा ग्रंथ बुद्ध विहारातूनच इम्प्लिमेंट होणार. बुद्ध विहाराच्या शिवाय दुसरा कुठली जागा असू शकते का? जोपर्यंत बुद्ध विहारातून समाज नियंत्रित केला जाणार नाही तोपर्यंत हा समाज कायमस्वरूपी विस्कळीतच राहणार. कुणी कितीही जीवन समर्पित करावं आमच्यासारख्यांनी, कुणी कितीही काम करावं, पण कितीही काम केलं तरी जोपर्यंत बुद्ध विहारातून समाज नियंत्रित होत नाही आणि नगर मधला समाज नगर मधल्या बुद्ध विहारात जात नाही, शिरूर मधला समाज शिरूर मधल्या बुद्ध विहारात जात नाही, आणि तिथं तिथं आपलं कुटुंब आणि कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचं सदस्यत्व देत नाही. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं जर 4 महिने कोणी पठन केलं असेल तर बुद्धाने जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिल्याच खंडामध्ये सांगितलं तो शाक्य संघ. हा शाक्य संघ म्हणजे काय? शाक्य संघ कशाला दिलेला आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म दिलेला आहे हा आपल्या आचरणासाठी दिलेला आहे, आपला तो धर्मग्रंथ दिलेला आहे. पण त्याच्यातलं आचरण म्हणजे काय? आपण जो पहिलाच खंड सांगितला की शाक्य संघ म्हणजे 20 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला शाक्य संघाचा सभासद होणं हे कंपल्सरी होतं, आणि जो शाक्य संघ नियम सांगेल त्याप्रमाणे वागणं हे सक्तीचं होतं. मग शाक्य संघाचं संपूर्ण वर्णन जर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात करत असतील तर शाक्य संघासारखाच आजचा उपासक संघ बाबासाहेब आंबेडकरांचा झाला पाहिजे की नाही? आणि आज ज्याची 18 वर्ष पूर्ण झाले तो प्रत्येक माणूस बुद्ध विहाराचा सदस्य झाला पाहिजे, आणि बुद्ध विहाराच्या कार्यकारिणीत त्यांनी भाग घेतला पाहिजे. त्याला ऍक्टिव्ह व्हायचंय किंवा नाही व्हायचंय हा दुसरा प्रश्न आहे, परंतु 18 वर्ष पूर्ण झालेली प्रत्येक व्यक्ती ही बुद्ध विहाराचे सदस्य होत नाही तोपर्यंत समाज नियंत्रणाच्या कुणी बाता मारल्या तरी काहीही अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळे कायदेशीर जर जोपर्यंत बुद्ध विहाराचा कायदा होणार नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत. स्वच्छेने जगात कुणीही एकत्र येत नाही, ना ख्रिश्चन ना मुस्लिम ना कुठलाही जगातला समाज स्वेच्छेने एकत्र येत नाही. कायद्याचा बडगा आहे, कंपल्सरी आहे, सक्तीचा आहे, म्हणून मुस्लिम समाज एकत्र येतो, म्हणून ख्रिश्चन समाज एकत्र येतो. नाही आलं तर माझ्या मुलाबाळांच्या अस्तित्वाचा, माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, माझ्या मुलाबाळांच्या लग्नाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक समाज एकसंघ होतो, त्याला कारणीभूत आहे त्याची आचारसंहिता, त्याला कारणीभूत आहे त्यांचे कायदे आहेत, आणि म्हणून आम्ही आमचे कायदे मिळाले पाहिजेत.
म्हणून गेली 40 वर्ष आम्ही संघर्ष करत आहोत. बुद्ध विहाराचा कायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. बौद्धांची आचारसंहितेच्या अंतर्गत बौद्ध जीवन पद्धती आपण नियमबद्ध जोपर्यंत करणारच नाही तर नियमच आपल्या जगण्याला नसतील, म्हणजे बौद्ध जीवन पद्धतीचे नियमच आपल्याला नसतील तर कोणी पांढरी कपडे घालून कार्यक्रमाला आला काय आणि कोणी कलरची कपडे घालून आले, म्हणजे पांढरी कपडे घालून आला म्हणून काय जास्त झेंडा लावलाय आणि कलरची कपडे घालून आला म्हणून काय मोठा गुन्हा केलाय, असं नाही. जोपर्यंत तो नियम सर्वांना कंपल्सरी होत नाही तोपर्यंत कुणीही कसंही वागायचं आहे. त्यामुळे भाऊसाहेब देठेंनी असं केलं का की जे पांढरी कपडे घालून नाही त्यांना इथं परवानगी द्यायची नाही? तसं म्हटलं तर माझा कार्यक्रम पण सक्सेस होणार नाही. त्याच्यामुळे मी कसं काय कोणाला बरोबर आले, माझा कार्यक्रम सक्सेस झाला. म्हणजे काय आहे तर जे आले ते म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी पूर्ण करतोय, पण मनापासून उत्सव आणि कोड ऑफ कंडक्ट कुठे आहे, ड्रेस कोड तरी कुठे आहे आणि उत्साह तरी कुठे आहे हे नाही. याला कारण आहे आमची आचारसंहिता नाही. हे नाही त्याला कारण आहे की आम्ही हे सक्तीचं केलेलं नाही. तरी परंतु बौद्ध संस्कार संघामध्ये भाऊसाहेब देठे अनेक गोष्टी सक्तीच्या करतात, अनेक गोष्टी डिसिप्लिन. अनेक लोकांना राग येत असेल की तिथे रागेत उभे राहायला सांगतात, तिथे असं करायला सांगतात तिथे, पण जगात शिस्तीच्या नियमाशिवाय जग हे शिस्तबद्ध जीवन जगू शकत नाही. कुठलीही संघटना शिस्तबद्ध जीवन जगू शकत नाही. त्यामुळे हे जे विषय आहेत म्हणजे आता या विषयावर मला किती बोलायला लागेल, 2-3 तास बोलायला लागेल, तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणून मी भाऊसाहेबांच्या बरोबर चर्चा केली होती की तुम्ही मला बोलला होता अगोदर गाण्याचा कार्यक्रम करणार, अगोदर डान्सचा कार्यक्रम करणार, अगोदर सगळेच कार्यक्रम करणार. माझ्या बोलवण्याला काहीही अर्थ होऊ शकत नाही. कारण मी काय करतोय की सगळ्यातली 2-2, 4-4 वाक्य सगळ्या मुद्द्यातली करून तुमच्या समोर जबरदस्तीनं घाईघाईमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. कुठलाच विषय मी तुमच्या समोर परिपूर्ण मांडू शकत नाही, कारण वेळ नाही. कारण तुमचा वेळ किती घेऊ शकतो, 1 तासात घेतला तरी तो जास्तच आहे. कारण माझं भाषण सुरू झालंय 9 वाजता. आता मग किती वेळ करणार आणि मग जेवणार कधी आणि तुम्ही सगळे जाणार कधी? मला कमीत कमी तास 1.5 तास दिला तर प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण मी करू शकतो. त्यामुळे जर प्रवचनच करायचं असेल, जर व्याख्यानच करायचं असेल तर हे बाकीचे कार्यक्रम असता कामा नयेत. हे म्हणजे मी खूप स्पष्ट वक्ता आहे. राग आला तरी त्याचा काय आपल्याला म्हणजे हे ना, म्हणजे राग आला तर आला, आता त्याचं काय जी वस्तुस्थिती आहे. कारण मला मांडता येत नाही, मला संपूर्ण मांडता येत नाही इथे आल्यानंतर, आणि मी माझं संपूर्ण जीवन या विषयाला समर्पित केलंय. मला समजून सांगायचं आहे. मी पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. समाजाने ऐकावं की न ऐकावं हा समाजाचा प्रश्न आहे, परंतु मी मात्र माझं काम. बुद्ध काय म्हणतात की जगाने कसं वागायचं हा जगाचा प्रश्न आहे, पण मी कसं वागायचं एवढंच फक्त माझ्या हातात आहे. मी बौद्ध जीवन पद्धत, मी बौद्ध समाजामध्ये आहे तर माझं बौद्ध समाजाप्रती काय कर्तव्य आहे की नाही हे माझं मी समजून घ्यायचंय. पण ते कोणीच काय वागत नाही, मग आपण तरी कशाला वागायचं? ज्यांनी त्यांनी कसं वागायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तू कसं वागायचं एवढंच तुझ्या हातात आहे. जगाने कसं वागायचं मात्र हे आपल्या हातात नाही. आपण फक्त प्रबोधन करत राहायचं, आणि प्रबोधन करत राहिल्यानंतर कुणी ऐकायचं की नाही ऐकायचं, आपण म्हटलं मी सांगितलं तुला ऐकलंच पाहिजे, ऐकायचं की न ऐकायचं हा ज्याचा त्याचा पुन्हा प्रश्न आहे. जर समाजाने कंपल्सरी केलं तर तिथं ऐकायचं की नाही ऐकायचं हा विषयच येत नाही. ही गोष्ट कंपल्सरी आहे. ज्या दिवशी बुद्ध विहारातून शिस्तबद्ध नियम कंपल्सरी होतील आणि ते पाळले जातील. आता तुम्ही म्हणाल हे अवघड आहे, हे अवघड अजिबात नाही. 1941 साली बाबासाहेब आंबेडकरांनी महार ज्ञाती पंचायत सुरू केली. आज ती बौद्धजन पंचायत समिती म्हणून कोकणातल्या खेड्यापाड्यात आहे, आणि मुंबईमध्ये बौद्धजन पंचायत समिती आणि तालुका बौद्ध संघ म्हणून आज आहेत. तुम्ही कोकणातला संपूर्ण समाज बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवून दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे वागतो. तिथं कुठलंही लग्न करायचं असेल तर तालुका संघाच्या परवानगीशिवाय होत नाही. तालुका संघाचे पदाधिकारी आल्याशिवाय, गावची शाखा आल्याशिवाय, केंद्र आल्याशिवाय काहीही घडत नाही. त्याच्यामुळे मी जी तुम्हाला आचारसंहिता सांगतो ही इतर धर्मामध्ये तर आचारसंहिता आहेच, परंतु आपल्या समाजामध्ये कोकणामध्ये गेला तर ही आचारसंहिता अधिकृत आहे. कोकणाच्या व्यतिरिक्त विदर्भामध्ये जावा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावा, मराठवाड्यामध्ये जावा, अतिशय परिस्थिती आपल्याला वाईट दिसते. कोकणामध्ये एकही घटस्फोट होताना तुम्हाला दिसणार नाही. आपल्या समाजामध्ये भारताचा रिपोर्ट आहे की भारतातल्या सगळ्यात कमी लोकसंख्या असणाऱ्या धर्माचे सर्वात जास्त घटस्फोट आहेत, आणि हे घटस्फोट महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत.
आपला जो समाज आहे बौद्ध समाज हा शिकला सवरला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, पण कौटुंबिक वास्तव्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजामध्ये घटस्फोटाचं सुद्धा प्रमाण जास्त आहे. कारण दोनच कुटुंब एकत्र वाचतात, ठरवतात, लग्न करतात, केलं की 6 महिन्यामध्ये दोघांचं भिसकटलं की परत घटस्फोटाकडे जातात. त्यांच्याकडे सामाजिक बंधन नाही, त्यांच्याकडे कुठली लिखापडी नाही किंवा समाजाचा हस्तक्षेप अजिबात नाही. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आचारसंहिता म्हणतो, बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट म्हणतो, बौद्धांचे कायदे झाले पाहिजे. जोपर्यंत कायदे होणार नाही, आता मला सांगा, आपण धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू म्हणून हे किती दिवस जगायचं? अर्धा हिंदू आणि अर्धा बौद्ध म्हणून हा समाजाने किती दिवस प्रवास करायचा? त्याला कायदेशीर हिंदू होण्याचा, बौद्ध होण्याचा स्वाभिमान आहे की नाही? हा समाज जागृत होणार कधी? जर समाज रस्त्यावर आला आणि या विषयावरती आंदोलन करायला लागला तर सत्ताधाऱ्याला एका दिवसात तुमचे कायदे करावे लागतील. आम्ही कितीही ओरडून सांगितलं तरी संपूर्ण समाज या विषयावरती एकत्र येत नाही, तोपर्यंत आमच्या प्रवचनाचा काहीही फायदा अजिबात होणार नाही. त्यामुळे सगळा समाज तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचला तर तो सर्वांना आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. मी सगळ्यातले थोडं थोडं तुमच्या समोर सांगितलेलं आहे. शेवटी बघतो एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि इथं थांबतो, कारण आपला वेळ झालेला आहे, 9:45 झालेल्या आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो. मुद्दे खूप आहेत सांगण्यासाठी, पण आता राहिलेले मुद्दे सगळे तुम्ही धम्मसंहिता युट्यूब चॅनलवरती राहिलेले मुद्दे सगळे बघा. आजचा जो पवारणा म्हणजे महापवारणा उत्सव आहे, आजच्या दिवसाला वर्षावास समाप्तीच्या उत्सवाला बौद्ध धर्मामध्ये महापवारणा उत्सव असं म्हटलं जातं. इथं वर्षावासाचा कार्यक्रम आहे. म्हणजे काय लिहिलं की वर्षावास समारोह आहे, वर्षावास समाप्ती समारोह हा आहे आज इथं संपलेला आहे. या निमित्ताने मी तुमच्या समोर एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध आपलं प्रवचन करत होते. त्यांनी 1 तासभर प्रवचन केल्यानंतर, जसं मी म्हटलं की तथागतांना अनेक भिक्खू येऊन भेटत होते आणि आपले प्रश्न विचारत होते, शंका कुशंका विचारत होते. तसंच तथागतांचं प्रवचन संपलं आणि तथागतांना प्रवचन संपल्यानंतर भिक्खूने आता म्हटले की प्रवचन संपलं, आता उठायचंय. तर पाठीमागे, सर्वात पाठीमागे एक भिक्खू होता. त्याने हात वरती केलं आणि हात वरती करून तथागतांना शंका विचारायचे म्हणून हात वरती केलं आणि तथागतांनी त्याला परवानगी दिली की विचार. तर त्यांनी प्रश्न विचारला तथागतांना की हे तथागता, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? हा प्रश्न विचारला. बौद्ध धर्मामध्ये तर हा मुद्दा येत नाही किंवा श्रेष्ठ कनिष्ठ किंवा समतेचा आपण मुद्दा म्हणतो, पण तथागतांना प्रश्न विचारला. तथागतांचा संपूर्ण धम्म छोट्या छोट्या गोष्टीच्या रूपाने तथागतांनी समजावून सांगितलेला आहे. तथागत त्याला म्हणजे आता यांनी प्रश्न विचारला, मधल्या लोकांना कंटाळा आला आता की हे प्रवचन संपलंय, म्हणजे जसं तुम्हाला वाटतंय की माझं लवकर संपावं तशाच पद्धतीने सगळ्यांना वाटलं. पण आता प्रश्न विचारलाय आणि तथागत उत्तर देतात. तथागताला प्रश्न काय की हे तथागता, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती? तथागत उत्तर देतात की तू जिथे बसलेला आहे आणि तुझ्या पाठी बाजूला जे दगड पडलेला आहे, दगड या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आता दगड हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं तथागतांनी आपल्या भिक्खूच्या प्रश्नाला उत्तर दिलं. भिक्खूला मात्र ते काय उत्तर पटणं शक्य नव्हतं. त्यामुळे भिक्खूच्या मनामध्ये शंका आली आणि विद्या विनयन शोभते. विनय हा म्हणजे बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्टला विनय पिटकामधला विनय आहे. विनय म्हणजे काय म्हणतात त्याला. पुन्हा प्रश्न त्या भिक्खूंनी विचारला. तो कसा विचारला आणि प्रश्न विचारण्याची पद्धती पण बघा. पण ते म्हणतात की हे तथागता, जर दगडच या जगामध्ये श्रेष्ठ असेल तर दगडापेक्षा सुद्धा काही श्रेष्ठ असू शकतं का? असा प्रश्न विचारला आणि तथागत त्याला म्हणतात की हो, दगडापेक्षा सुद्धा या जगामध्ये श्रेष्ठ गोष्ट असू शकते. आणि मग तथागत शांतपणे सांगतात की दगडापेक्षा लोखंड हे श्रेष्ठ आहे. म्हणजे लोखंड दगडाला फोडतं, त्यामुळे दगडापेक्षा काय श्रेष्ठ आहे? दगडापेक्षा लोखंड हे श्रेष्ठ आहे. आता दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे हे पटू शकतं, परंतु लोखंडच हे जगामध्ये श्रेष्ठ आहे हे मात्र पटू शकतं का? जे स्वतःला जंग लागल्यानंतर खातं ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ कसं काय असू शकतं? त्यामुळे बनतेंना पटतं की दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे, पण लोखंड सर्वश्रेष्ठ जगामध्ये आहे हे मात्र पटू शकत नाही. म्हणून पुन्हा प्रश्न बनतेजी विचारतात की हे तथागता, दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे हे मान्य, परंतु लोखंडापेक्षा
अजून काही श्रेष्ठ असू शकतं का? आणि तथागत म्हणतात की हो, या जगामध्ये दगडापेक्षा लोखंड आणि लोखंडापेक्षा सुद्धा श्रेष्ठ गोष्ट आहे, ते म्हणजे अग्नी. लोखंडापेक्षा श्रेष्ठ काय आहे? अग्नी. अग्नी लोखंडाला पाहिजे तशा पद्धतीने वळवू शकते, पाहिजे तसा आकार लोखंडाला देऊ शकते. आता लोखंडापेक्षा अग्नी हे श्रेष्ठ आहे, पण अग्नी सर्वश्रेष्ठ माणसाच्या जीवनामध्ये असू शकते, हे मात्र बनतेला पटत नाही. आणि मग पुन्हा म्हणते, प्रश्न विचारतात की हे तथागता, की या जगामध्ये दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, अग्नीपेक्षा काही श्रेष्ठ असू शकतं का? आणि मग पुन्हा तथागत हो म्हणतात. आणि या सगळ्याचं उत्तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे. काय? पाणी. म्हणजे दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा पाणी हे श्रेष्ठ आहे. पाणी म्हणजे जीवन. पाण्यावरती तुम्ही अनेक दिवस जगू शकतात, 21 दिवस उपोषण करू शकता, 30 दिवस उपोषण करू शकता, पण कायमस्वरूपी पाण्यावर जगू शकतो का? कायमस्वरूपी पाण्यावर जगू शकत नाही. त्यामुळे पाणी हेच कायमस्वरूपी सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणून पुन्हा तथागतांना प्रश्न विचारला जातो की हे तथागता, दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा पाणी, पाण्यापेक्षा सुद्धा या जगामध्ये काही श्रेष्ठ असू शकतं का? आणि तथागत म्हणतात की हो, पाण्यापेक्षा सुद्धा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असू शकतं, आणि ते म्हणजे हवा. जे पाण्याशिवाय जगू शकतो, परंतु 1 सेकंद सुद्धा हवेशिवाय आपण जगू शकत नाही, ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. त्यामुळे हवा ही पाण्यापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. आता हवा ही पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मान्य आहे, पण हवा खाऊन काय जगू शकतो का माणूस कायमस्वरूपी? हवा खाऊन माणूस जगू शकत नाही. त्यामुळे हवा श्रेष्ठ पाण्यापेक्षा आहे, पण ती सर्वश्रेष्ठ आहे हे मात्र भिक्खूंना पटत नाही. मग भिक्खू परत विचारतात की हे तथागता, दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा पाणी, पाणीपेक्षा हवा श्रेष्ठ आहे, पण हवेपेक्षाही काही श्रेष्ठ असू शकतं का? आणि तथागत म्हणतात की हो, हवेपेक्षा सुद्धा या जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि उत्तर देतात की माणसाने हे सगळं निर्माण केलं. तो चंद्रावर गेला, मंगळावर गेला, त्यांनी हे जे सगळं स्वतःच्या उद्ध्वस्ताचं अणुरेणू किंवा जे बॉम्बस्फोट वगैरे त्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे माणूस श्रेष्ठ आहे. आता लोकांना वाटलं की माणूस श्रेष्ठ आहे म्हटल्यानंतर इथं काय सगळं संपतंय, परंतु तरीही भिक्खूला मात्र पटत नाही. आणि भिक्खू प्रश्न विचारतात की दगडापेक्षा लोखंड, लोखंडापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा पाणी, पाणीपेक्षा हवा, हवेपेक्षा माणूस आणि माणसापेक्षा या जगामध्ये काही श्रेष्ठ असू शकतं का? असा तथागतांना प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांना वाटलं की आता तथागत नेमकं काय उत्तर देणार. तुम्हाला पण त्याची उत्सुकता जशी लागली तशी त्या लोकांनाही उत्सुकता लागली. आणि तथागत मग शांतपणे उत्तर देतात की दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे, लोखंडापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, अग्नीपेक्षा पाणी श्रेष्ठ आहे, पाणीपेक्षा हवा श्रेष्ठ आहे, हवेपेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. या जगात माणसापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याने केलेला संकल्प हा या जगामध्ये श्रेष्ठ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली होती की ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी जर मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून आत्महत्या करी. मग बाबासाहेबांनी ही शपथ घेतल्यानंतर ती शपथ पूर्ण करण्यासाठी जीवनभर जर संघर्ष केला नसता, म्हणजे जर हा संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती पण करणं तेवढंच आवश्यक होतं. मी डॉक्टर होणार आहे, मी पहिल्या वर्षात प्रवेश केला आणि पुढचं केलंच नाही, तर त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे माणसाने केलेला संकल्प आणि त्या संकल्पाची पूर्तता ही माणसाने आपल्या जीवनामध्ये केली तर माणसापेक्षाही श्रेष्ठ काय असतं? त्याने संकल्प असतो. मी ही गोष्ट तुम्हाला यासाठी सांगितली की हा जो महापवारणा उत्सव वर्षावा समाप्तीचा आहे, या दिवशी आपण 4 महिने काय शिकलो त्याचं मनन चिंतन तर आपण केलंच पाहिजे, परंतु आता पुढच्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे याचा संकल्प केला पाहिजे. आणि इथं संकल्प आपण काय करणार आहे? इथं संकल्प आपण करणार आहोत की माझ्या हातून धम्माचं काही नाही काहीतरी कार्य घडलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यातलं दानाच्या रूपाने, वेळेच्या रूपाने, कुठल्या नाही कुठल्या तरी रूपाने मी मात्र बौद्ध संस्कार संघाला हातभार लावेन, धम्माच्या कार्याला हातभार लावेन. एवढा जरी आपण संकल्प आजच्या जरी केला तरी आजचा दिन यशस्वी झाला असं म्हटलं जाईल. या कार्यक्रमाला बौद्ध संस्कार संघाच्या वतीने मला बोलवण्यात आलं. गेली 3-4 वर्ष भाऊसाहेब देठे माझ्या पाठीमागे लागले की तुम्ही या दिवशी आला पाहिजे, या दिवशी आला पाहिजे, पण तो योग जो आहे तो आज
आलेला आहे आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.